मिरज शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या न्यू O2 पार्कच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात आली। या ठिकाणी पर्यावरण सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली। मिरजेतील UR सिटी लगत चक्कर सडक या 50 फुटी DP रस्त्यावर प्रणव बिल्डकॉनने निर्माण केलेला न्यू O2 पार्कमध्ये मिरज शहरातील अनेक पर्यावरण प्रेमी व्यक्तींच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आलाय। येथील ज्येष्ठ नागरिक श्री करंदीकर सर यांच्या हस्ते पहिले झाड लावण्यात आले। या ठिकाणी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने 400 मीटर लांबीचा लाल मातीचा जॉगिंग ट्रॅक निर्माण करण्यात आलाय। या ट्रॅकवर अनवाणी चालल्यास निश्चितच ते आरोग्यवर्धक असेल। या ठिकाणी सुमारे 4000 झाडे लावण्यात आले। संपूर्ण जागेस ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली। या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विश्रांतीसाठी सिमेंट बाके, स्ट्रीट फर्निचर, सुमारे 32 स्ट्रीट लाईट्स, CCTV कॅमेरे अशा प्रकारच्या आधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत। या कार्यक्रमास प्रणव बिल्डकॉनचे किशोर पटवर्धन, सौ इरावती पटवर्धन, सौ पूजा पटवर्धन, सौ वर्षा गणपुले, अत्तार, संस्कार भारतीच्या सौ अर्चना लेले, निरामय ग्रुपचे राजेंद्र जोशी, महेश जोशी, सौ दीपाली जाधव, योग साधना ग्रुपच्या सौ अंजली केळकर, केमरून चर्चचे श्री शशिकांत सौंदडे, विनोद होळकर, पास्टर काळे तसेच मॉर्निंग वॉकर्स ग्रुपमधील अनेक मंडळी, तानाजी ओमासे, भागातील पत्रकार धनंजय पाठक, सुधीर गोखले तसेच मनपाचे वृक्षाधिकारी गिरीश पाठक अशा अनेक वृक्षप्रेमी मंडळींनी स्वहस्ते झाड लावण्याचा आनंद या ठिकाणी घेतलाय। या गार्डन आणि न्यू O2 पार्कची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरात मनपा आयुक्तांच्या हस्ते या गार्डनचे रीतसर उद्घाटन करण्यात येणार आहे। न्यू O2 पार्क मिरज या ठिकाणी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज अर्बन रिपब्लिक टाउनशिपच्या जवळ चक्कर सडक जी आहे तर त्या चक्कर सडक हा 50 फुटी DP रस्ता आहे। त्या DP रस्त्यालगत पूर्वी एक निमुळती चिंचोळी वजा पट्टी होती आणि ही जागा महापालिकेची आहे आणि बऱ्यापैकी ही दुर्लक्षलेली अशी जागा होती। या ठिकाणी कचरा आणि घाणीचं खूप मोठं साम्राज्य होतं। बऱ्याच लोकांनी अतिक्रमणं देखील केलेली होती। नुकतेच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता हे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले असताना त्यांनी ऑक्सिजन पार्कला भेट दिली आणि या परिसरामध्ये अर्बन रिपब्लिक टाउनशिपमध्ये ज्या आपण 2 गार्डन डेव्हलप केल्या ते बघून अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त केलं। त्याचवेळी ह्या जागेकडे त्यांचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले की या जागेचा वापर कसा चांगल्या रीतीनं करता येईल आणि त्यांनी विचारणा केली आणि त्यांच्या आव्हानास अनुसरून आम्ही एक आराखडा महापालिकेला सादर केलेला होता। तर त्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी महापालिकेच्या जागेत असा सर्वांग सुंदर असा ट्रॅक निर्माण केलेला आहे। या ट्रॅकचं वैशिष्ट्य असं की हा बरोबर ह्या जागेच्या सेंटरहून आहे। हा 3 लेअरचा ट्रॅक आहे। याच्यामध्ये मुरुम, सॉफ्ट मुरुम आणि वरच्या बाजूला विटेचा चुरा आहे की जेणेकरून हा ट्रॅक पावसाळ्यात सुद्धा या ठिकाणी चिखल होणार नाही। लोकांना बेअर फुटेड चालण्यासाठी अतिशय सुंदर अशा स्वरूपाची सोय या ठिकाणी झालेली आहे। अत्यंत ॲक्युप्रेशर आणि एक अर्थिंगच्या दृष्टीनं अत्यंत सायंटिफिक असा वॉकिंग जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी निर्माण झाला आहे। त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पूर्ण गार्डनची जी लांबी आहे ही 400 मीटर आहे आणि त्या मधला जो नॉर्थ पोर्शन आहे त्याचा 210 मीटरचा ट्रॅक आहे। म्हणजे या ठिकाणी अतिशय लांब आणि एक चांगला वॉकिंग स्ट्रेच हा लोकांना मिळू शकेल। इथे आज सर्व मिरजेतल्या निसर्गप्रेमी मंडळींच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। विशेषतः या ठिकाणचे सिनियर सिटीजन करंदीकर सर या ठिकाणी त्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आणि निरामय ग्रुप, निसर्ग संवाद ग्रुप आणि सर्व मिरजेतले पर्यावरण प्रेमी असे या ठिकाणी हजर होते। काही शाळेतली मुलं देखील या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते देखील वृक्ष लागवड होणार आहे। असा आज एक सामाजिक उपक्रम प्रणव बिल्डकॉनतर्फे आम्ही केलेला आहे। आयुक्तांची खूप चांगली साथ आणि खूप चांगलं मार्गदर्शन आयुक्त श्री शुभम गुप्तांचं आम्हाला मिळालं आणि या ठिकाणी जेव्हा रस्ता पूर्ण होईल हा रस्त्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तर रस्ता हा ज्यावेळी डांबरीकरण पूर्ण होईल त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा
अतिशय विलोभनीय आणि दुर्मिळ अशा स्वरूपाची झाडं या ठिकाणी आम्ही लावणार आहे की हा मिरजेमधला आणि किंबहुना सांगली आणि मिरज दोन्ही शहरामधला हा एक अतिशय विलोभनीय असा परिसर या ठिकाणी निर्माण होईल. अत्यंत दुर्मिळ आणि ॲव्हेन्यू प्लांटमध्ये ज्यांचं खूप नाव आहे अशा प्रकारची सगळी झाडं या ठिकाणी आपण रस्त्याकडेला देखील लावणार आहे. आणि हा उपक्रम निश्चित लोकांच्या सेवेला येईल येणाऱ्या काळात. मला तुमच्या चॅनेलवर बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले. नमस्कार.